कुंभ राशीत सध्या एकाच वेळी अनेक ग्रह सक्रिय आहेत. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींवर सध्या मनावरती एक ताणच येत आहे आणि तो ताण कधी आवाज करत नाही, पण तो ताण मकर राशीला थकवत आहे. तुम्ही दिवसभर अनेक लोकांमध्ये असता, काम करत असता, जबाबदाऱ्या निभावत असता. तरीही आत कुठेतरी एक शांत एकटेपणा आहे आणि तुम्ही तो एकटेपणा कोणाला सांगतही नाही, कारण तुम्हाला माहीत आहे सांगून काही बदलणारच नाहीये. म्हणून तर सध्या तुम्ही गप्प राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि नातेसंबंधातही तेच दिसतंय ना. तुम्ही फारसं बोलत नाही, भावना व्यक्त करत नाही, पण जबाबदारीत कधीच तुम्ही मागे हटलेला नाहीये. तुम्ही साथ देता, उभे राहता आणि त्या जबाबदाऱ्या निभावता. कारण तुमच्या दृष्टीने हेच तर प्रेम असतं. पण समोरच्या व्यक्तीच्या मनात कधी कधी एक विचार येतो, हे बोलत नाहीत म्हणजे यांना काळजी नाही आहे का? आणि तुम्हाला ते जाणवत राहतं नेहमी समोरच्याच्या मनातलं. आणि तुम्ही ते ऐकता पण बोलत नाही. कारण तुमच्या मनात एकच वाक्य असतं, मी शब्दात नाही तर मी नेहमी कृतीमध्ये आहे, मी कृती करून दाखवत असतो. आणि इथेच तर ताण तयार होत आहे की तुम्हाला असं वाटतं की मी इतकं करतो तरीही मला समजलं जात नाही आणि समोरच्याला वाटतं की तुम्ही दूर जात आहात. प्रत्यक्षात कोणीही चुकीचं नाहीये. मकर राशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या, फक्त तुमची पद्धत थोडी वेगळी आहे आणि तुम्ही ओझं उचलता पण समोरचा नेहमी शब्द शोधत असतो. पण ऐका, हा शांतपणा जितकी तुमची ताकद आहे ना, तितकाच तो गैरसमजाचं कारणही बनू शकतो. तुम्हाला मोठी भाषणं करायची गरज नाहीये, कधीच नाहीये. भावना उधळायचीही गरज नाहीये. पण कधीतरी थोडं बोला. साधं मी आहे, मी विचार करतोय, मला काळजी आहे, एवढं सांगितलं तरी पुरेसं आहे ना. कारण सध्या समोरच्याला तुमची उपस्थिती कमी नाही, तर तुमची खात्री हवी आहे. आणि मकर राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या, तुम्ही संघर्ष तर केलेला आहेच, पण तुम्ही काही कमजोर नाहीत, तुम्ही गोंधळलेले पण नाहीत. तुम्ही फक्त खूप काही शांतपणे झेपत आहात, सहन करत आहात. आणि जो माणूस शांतपणे सहन करतो ना, त्याला कधी कधी फक्त ऐकवलं जाण्याचीच गरज असते. मग सध्या ग्रह कुठे आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे मकर राशीसाठी, हे समजून घ्या. कुंभ रास मित्रांनो, ही मकर राशीसाठी द्वितीय भाव येते आणि तिथून आपण पैसा, तुमची मूल्ये, आत्मसन्मान याचा विचार करतो. आणि तुमच्या षष्ठम भावातून गुरुचं गोचर होत आहे, जिथून काम, नोकरी आणि संघर्ष याचा विचार होतो. गुप्त शत्रूंचाही विचार होतो. आणि तृतीय भावातून शनीचं गोचर होत आहे, तिथून तुमचं धाडस, पराक्रम, विचार, संपर्क याचा विचार केला जातो. आता हा काळ जो आहे ना, तो तुमचं काही पद तपासताना नाही बरं का, तुमचे इथिक्स आणि सहनशक्ती तपासतोय. मकर राशीच्या व्यक्तींसाठी सध्या जे घडतंय ते फक्त पैशापुरतं मर्यादित नाहीये, तर थेट स्वतःच्या किमतीच्या जाणीवेपर्यंत पोहोचलेलं आहे. कुंभ राशीतले ग्रह दुसऱ्या भावात असल्यामुळे काय होतं माहितीये का, उत्पन्न आहे, काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, पण तरीही तुम्हाला समाधान कमी वाटतंय ना. कारण पैसा जरी येत असला तरी तो थांबत नाही. विशेषतः कुटुंब, जबाबदाऱ्या आणि इतरांच्या गरजामुळे तो थांबत नाही. त्यामुळे आतून एक भावना तयार होते बरं का, की मी जास्त देतोय पण मला तितकं मिळत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून बोलण्यात थोडा कडवटपणा येतो. अपेक्षांपेक्षा ताण आणि स्वतःची किंमत कमी लेखल्यासारखं तुम्हाला वाटणं सुरू होतं आणि झालेलं आहे. आणि खरा धोका इथेच आहे बरं का, पैसा नाही तर सेल्फ वर्थ कमी होण्याचा धोका आहे. स्वतःची संपत्ती जी आपण जपलेली असते. आणि ह्याच काळात गुरु मिथुन राशीत 6व्या भावात असल्यामुळे काय होतं, काम थांबत नाही, उलट काम वाढतं. नोकरी सुरक्षित आहे, व्यवसाय सुरक्षित आहे आणि स्पर्धेत तुम्ही टिकलेला आहात आणि तुम्ही मेहनत करता आहात हे सिस्टीमला दिसतं. पण गुरुचा हा आधार जो आहे ना, तो एक अट तुम्हाला घालून देतोय, काम वाढेल पण शरीर आणि मनाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. म्हणूनच थकवा, दिनक्रम बिघडणं किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष हे धोके तुम्हाला दिसू लागतात. आणि मेहनतीचे फळ तर मिळणार आहेच ना, पण उशिरा. त्यामुळे संयम नसेल तर मग तुमच्यातली निराशा वाढू शकते. आणि ह्या सगळ्याच्या मध्यभागी शनी महाराज आहेत, तुमचे स्वामी. ते मीन राशीत तृतीय भावातून काम करत आहेत. आणि तो काही मोठ्या घटना घडवत नाही तुमच्या आयुष्यामध्ये, पण आतून तुम्हाला बदलतोय आणि बदललेला आहे खूप. बोलण्यात मोजकेपणा येतो, उगाच वाद घालण्याची इच्छा कमी होते आणि थोडं थांबून विचार करा ही सवय तुम्हाला लागलेली आहे. सुरुवातीला यामुळे काय झालेले, लोकांपासून अंतर वाढल्यासारखं वाटू शकतं, पण हळूहळू याचाच फायदा होतो. कारण की तुमच्या व्यवसायात तुमचे लोक जे असतील ना, ते म्हणणं गांभीर्याने घ्यायला चालू होतील
आणि तुमच्या छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक मोठा परिणाम दिसतो. मग आणि आत्मविश्वासाने शांतपणे तो परिणाम वाढत जातो. आवाज वाढत नाही, पण परिणाम वाढतो. आणि या सगळ्या ग्रहांचा मिळून एकच स्पष्ट संदेश आहे बरं का, की हा काळ तुम्हाला गरीब, कमकुवत किंवा अडवलेला बनवत नाही. तो तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला लावतो, तुमच्या मर्यादा ठरवायला लावतो आणि दीर्घकाळ टिकणारं स्थैर्य उभं करायला शिकवतो. त्यामुळे सगळं स्वतःवर घेणं ही तुमची ताकद आहे, पण आता तीच ताकद थोडी शहाणपणाने वापरण्याची वेळ आलेली आहे ना. जेव्हा तुम्ही मी निभावून नेईन ऐवजी मी योग्य ठिकाणी काही ना काहीतरी देईन असा निर्णय घेताल ना, तेव्हा हेच ग्रह तुमच्या बाजूने पूर्ण ताकदीने काम करतील. 22 फेब्रुवारी रोजी मंगळाचा प्रवेश कुंभ राशीमध्ये होईल आणि त्यावेळेस मग 5 ग्रह कुंभ राशीत एकत्र असतील बरं का. आणि मकर राशीसाठी हा धनभाव आहे. नोकरी आणि व्यवसाय दोन्हींचाही एकत्रित परिणाम जो आहे हे आपण आता पुढील भागामध्ये पाहत आहोत. कारण की ह्या धनभावावर जेव्हा 5 ग्रहांचा तणाव किंवा दाब येतो ना, त्यावेळेस ह्या दोन्हीमध्ये काही ना काहीतरी महत्वाचे बदल होऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी सध्या करिअर आणि व्यवसायाचा काळ काय ठीक आहे, गोंधळाचा नाहीये, पण तो जड तर चाललेला आहे. आणि नोकरीत असाल तर तुम्हाला काम जास्त आहे, स्थैर्य आहे, पण आराम तर अजिबात नाही. जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि लोक तुमच्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच लक्षात घ्या, तुमच्यावरच जास्त भार येतोय. तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मी थांबलो तर सगळंच अडकेल, म्हणून तुम्ही काही थांबण्याचा विचारच करत नाही आणि हीच गोष्ट तुमचं स्थान सुरक्षित ठेवते, पण थकवा वाढवते ना. त्यामुळे नोकरी सोडावी का किंवा बदल करावा का असा विचार येतो, पण परिस्थिती लगेच उडी मारू देत नसते हो. आणि तेच सध्या योग्य आहे तुमच्यासाठी, कारण की हा काळ काय नोकरी वाचवतोय. बदलासाठी घाई केली तर काय होईल, मग तुमचं नुकसान होऊ शकतं. व्यवसायाच्या बाबतीतही चित्र असंच काही आहे, कारण मोठा काहीतरी रिस्क घ्यावी, अचानक विस्तार करावा, एक्सपान्शन करावा किंवा सगळं नव्याने सुरू करावं अशी इच्छा येते, पण व्यवहारात ते सध्या परवडणारं नाही आहे तुम्हाला. पैसा येतो, पण तो स्थिर ठेवणं जास्त महत्त्वाचं ठरत असतं. आणि जे व्यवसायात आहे त्याच्यासाठी हा काळ मोठा नफा देत नाही, पण मोठं नुकसानही होऊ देत नाही ना. म्हणूनच छोट्या सुधारणा करा, खर्चाचं नियोजन तर करा आणि प्रक्रिया सुधारा. व्यवसायातल्या जुने क्लायंट सांभाळणं हे जास्त फायदेशीर ठरत असतं. मोठ्या पार्टनरशिप किंवा जड गुंतवणूक किंवा भावनिक निर्णय जे आहेत ना, तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. आपण नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीपैकी काही करत असाल, सध्या तुम्ही जे करताय ना ते तुम्हाला बाहेरून साधं वाटेल, पण आतून पाया मजबूत करत आहात ना. तुम्ही वेगाने काही पुढे जात नाही, कारण की रस्ता अजून पूर्ण तयार होत आहे. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा असा काळ असतो की जिथे व्यक्तीची सहनशक्ती, निर्णय क्षमता आणि स्वतःची आत्ममूल्ये तपासली जातात. म्हणूनच मी जास्त देतोय पण परत कमी मिळते अशी भावना येत राहते. आणि ही भावना काही चुकीची नाहीये, पण तिच्यावर निर्णय घेणं धोकादायक राहील. याच्यावरती जरा थोडं चिंतन करा तुम्ही. व्यवहारात योग्य मार्ग असा आहे की नोकरीत असाल तर काय होईल, स्थैर्य जपा, पण कौशल्य तुम्ही वाढवत राहिली पाहिजेत. शांतपणे काम करा, पण स्वतःची किंमत कमी तुम्ही समजू नका किंवा करूही नका. आणि व्यवसायात असेल तर मग मोठी रिस्क तर टाळली पाहिजे, पण काम थांबवू नका. लहान बदल, योग्य नियोजन आणि संयम ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहतील. हा काळ काही जंप करण्याचा नाहीये किंवा मोठं काहीतरी बिल्ड करण्याचं नाहीये. आज जे संथ वाटतंय तेच उद्या टिकणारं ठरेल. आणि मकर राशीसाठी शेवटी टिकणारं तर महत्त्वाचं असतं ना. तर व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांनी ह्या गोष्टीचं थोडं चिंतन करा. नातेसंबंधाच्या बाबतीत जर विचार केला की नाही, तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी सध्या नातेसंबंधाचा काळ हा बाहेरून शांत दिसतोय, पण आतून खूप काहीतरी खोल चाललेला आहे. आणि तुम्ही भावना फारशा कधी व्यक्त करत नाही, कारण की तुमच्यासाठी प्रेम किंवा आपुलकी ही शब्दात नाही तर ती जबाबदारीत दिसते, कारण रासच शनीची आहे ना. तुम्ही उपस्थित राहता, गरज असेल तेव्हा साथ देता, मदत करता, प्रश्न आले की सोडवता, पण समोरच्या व्यक्तीसाठी हे पुरेसं वाटेलच असं नाही ना. कारण अनेक वेळा समोरच्याला शब्द हवे असतात, आश्वासन हवं असतं, तू माझ्यासोबतच आहेस हे पण ऐकायचं असतं, याने थोडासा आधार मिळत असतो. आणि इथेच मग काय होतं, असं नाही केलं तर मग गैरसमज होतो. तुम्ही शांत राहता म्हणून समोरच्याला असं वाटू शकतं की तुम्हाला काही या गोष्टीचा फरकच पडत नाही किंवा तुम्ही दूरच जात असता. म्हणून प्रत्यक्षात तुम्ही काही पळत नाहीये, तुम्ही ते झेपता, सहन करता, पण न बोलल्यामुळे काय होतं, ती मेहनत दिसत नाही.
आणि मग इथेच थोडा गैरसमज तयार होऊ शकतो जर तुम्ही शांत राहिला तर. तुम्ही शांत राहता म्हणून समोरच्याला असं वाटू शकतं की तुम्हाला काही फरकच पडत नाही किंवा तुम्ही दूरच जात आहात. प्रत्यक्षात तुम्ही काही पळ काढत नाही, तुम्ही ते झेपत आहात, सहन करत आहात. पण न बोलल्यामुळे ती मेहनत दिसत नाही आणि हाच या काळातला धोका असू शकतो. कारण की भावना ठेवून तुम्ही नातं मजबूत करताय असं तुम्हाला वाटतं, पण समोरच्या व्यक्तीला ते थोडंसं अंतर वाटू शकतं, डिस्टन्स मेंटेन केल्यासारखं वाटू शकतं. आणि ह्याच वेळी सकारात्मक बाजू ही तितकीच महत्त्वाची आहे. जे नातं या शांततेतही टिकतं ना, ते वरवरच्या गोष्टींवर नाही तर विश्वासावरतीच उभं असतं. तुमची गंभीरता, स्थैर्य आणि जबाबदारीची भावना योग्य व्यक्तीसाठी फार मौल्यवान ठरत असते. फक्त अपेक्षा इतकीच आहे की पूर्णपणे गप्प बसू नका, मौन ठेवू नका. थोडं बोला, थोडं व्यक्त व्हा ना. मोठी भाषणं काही नको आहेत, पण साधं मी आहे किंवा मी आहे हे सांगणंही खूप काही बदलू शकतं ना. कारण ह्या काळात शांतपणा संयमाचं लक्षण असू शकतो, पण तो चुकीचा समजल्या जाण्याची शक्यता देखील तितकीच जास्त आहे. तुमच्या कुटुंबामध्ये आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे, विवाहामध्ये आहे, व्यवसायाच्या ठिकाणी, सगळीकडे अशा गोष्टी घडतील. मित्रांबरोबर पण अशा गोष्टी घडतील. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनो, मला असं सांगू वाटतं की हा काळ काही तुमचं ओझं वाढवतोय असं तुम्हाला वाटेल, पण प्रत्यक्षात तुमचं आयुष्य तो मजबूत करत आहे. आज जे तुम्हाला अवघड वाटतंय ना, तेच उद्या तुमची ओळख बनणार आहे. ठीक आहे, तुम्ही मागचे 8-9 वर्ष भरपूर संघर्ष केलेला आहे, बरेचसे त्रास भोगलेले आहेत आणि त्यातून तुम्ही बाहेरही आलेले आहेत. तुम्ही हळू चालताय, पण चुकीच्या दिशेने तर अजिबात चालत नाही हे मात्र लक्षात घ्या. शनी तुमच्या बाजूने आता उभा राहायला सुरू झालेला आहे आणि तो नेहमी शेवटपर्यंत साथ देत असतो. फक्त तो हळूहळू साथ देतो, त्यामुळे आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. आपल्याला जर काही उपासना करायची इच्छा असेल तर दर शनिवारी तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत जावा. तिथं बाहेर बसलेल्या व्यक्तींना, लोकांना, फार गरजू असतात त्यांना तुम्ही अन्नदान करत जावा. आणि याचबरोबर मग शनिवारच्या दिवशी तुम्ही काही लोखंडी वस्तूसुद्धा दान करू शकता, जेणेकरून तुम्हाला शनीची मदतही होत राहते. कारण शनी हा तुमचा राशीचा स्वामी आहे. याचबरोबर मग 15 दिवसातून एकदा तुम्ही शनी महात्म्याचं पठणही करू शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.